नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2 आपण हा अभ्यास ओके. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यामधला आपण 6 पॉईंट आज शिकणार आहोत, जो आहे प्रोफेशनल असोसिएशन्स, नॅशनल, ILA, IASLIC, ISLIC and IATLIS, ॲटलिक्स असं पण याला म्हणू शकतो. तर आपल्याला मराठी त्याला म्हणता येईल व्यावसायिक संघटना, राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही लेवलवर आहेत. त्यात आपल्याला ILA, IASLI आणि IATLIS आज आपल्याला बघायचं आहे. क्लासला सुरू करण्या अगोदर आपला जो कोर्स जो आहे तो 10,000ला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण त्याला डिस्काउंट करून 8,000ला देणार आहोत. आपण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर्स देणार आहोत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स देणार आहोत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आपण देणार आहोत. मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे, PYQs आहे, ते सॉल्व्ह करणार आहोत. सरावासाठी काय MCQs आपण त्यांना देणार आहोत आणि साप्ताहिक सराव परीक्षा आपण करणार आहोत. आणि इम्पॉर्टंट म्हणजे या पेपर सोबत तुम्हाला पेपर 1 हा कम्प्लिटली फ्री आहे. ओके. तर आजच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला क्लासविषयी अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. ओके. लायब्ररी प्रोफेशनल लायब्ररी प्रोफेशनल्स असोसिएशन्स काय आहे आपण हे बघणार आहोत. त्या अगोदर प्रोफेशनल असोसिएशन काय आहे आपण हे बघून घेणार, समजून घेणार इन शॉर्ट. तर प्रोफेशनल असोसिएशन काय आहे, तर जे बुक लव्हर्स गँग असतात. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते की ज्यांना पुस्तकांची आवड असते असा एक ग्रुप, हा ना, जो फक्त पुस्तकांवरच प्रेम करीत नाही, तर त्यांना फक्त पुस्तकेच नाही तर ते त्यांच्या प्रोफेशनल मध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचं ठरवतात. ओके. तर पुस्तके हे रिलेटेड येतं लायब्ररीशी. तर लायब्ररीच्या डेव्हलपमेंटसाठी एक असोसिएशन क्रिएट केलेलं आहे, जे नॅशनल लेवलवर पण आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण आहे, म्हणजेच इंटरनॅशनल लेवलवर पण आहे. ओके. तर या असोसिएशनचं काम काय आहे, तर लायब्ररियन्स जे स्टुडंट आहेत, रिसर्चर्स आहेत, जो स्टाफ आहे त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना जॉब देणे किंवा त्यांना काही अडचण असेल, कुठे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना ते मदत करणे, त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना सपोर्ट करणे, हो ना. सोबतच एखाद्या लायब्ररीसाठी काही फंडचं जर त्यांना कोणाला मदत हवी असेल तर ते फंड सुद्धा या असोसिएशनद्वारे आपल्याला ते मदत करू शकतात, प्रोव्हाइड करू शकतात. ओके. तर हे होतं लिटिल इंट्रोडक्शन अबाउट प्रोफेशनल असोसिएशन्स. आता जाणून घेऊया लायब्ररी प्रोफेशनल असोसिएशन्स काय, यालाच मराठीत ग्रंथालय व्यावसायिक संघटना असे म्हणतात. ओके. लायब्ररी डेव्हलपमेंट इज डिपेंडेड अपॉन प्रोफेशनल प्लॅनिंग, foresights, foresights, अंडरस्टँडिंग अँड इन्व्हॉल्वमेंट. जो ग्रंथालयाचा विकास आहे, त्याचा व्यावसायिक नियोजन, दूरदृष्टी, आकलन आणि सहभागावर ग्रंथालयाचा विकास हा अवलंबून असतो. These issues are managed a better way by library association than by individual institution. या समस्याचे व्यवस्थापन हे वैयक्तिक संस्थेपेक्षा ग्रंथालय संघटनेद्वारे अधिक चांगल्या प्रकारे केले जाते. ओके. बेटर वे टू बाय लायब्ररी असोसिएशन रादर दॅन individual institution. Okay. In fact,
The strength of effectiveness and professional association reflect this solidarity. किंबहुना व्यावसायिक संघटनेची ताकद आणि परिणामकारकता हीच एकता दर्शविते. ओके, जे इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन आहे, वैयक्तिक संस्था आहे, या समस्याचे निराकरण करू शकत नाही. या समस्याचे निराकरण जे आहे ते ग्रंथालय संघटनेद्वारे अधिक चांगल्या प्रकारे ते निराकरण होऊ शकते, किंवा जे काही विकास करायचा आहे ग्रंथालयाचा तो लायब्ररी असोसिएशन थ्रू केला जाऊ शकतो. ओके, library association, if they play their part well, can help in spreading the public library movement in a country and ensure better library services. ग्रंथालय संघटना जर आपली भूमिका योग्य प्रकारे बजावली, ग्रंथालय संघटनेने जर आपली भूमिका योग्य प्रकारे बजावली, तर त्या देशात सार्वजनिक ग्रंथालय चळवळ पसरविण्यात मदत करू शकते आणि चांगले ग्रंथालय सेवा सुनिश्चित करू शकते. द बेटर लायब्ररी सर्व्हिस ते काय करू शकतात, तिथे सुरू करू शकतात, सुनिश्चित करू शकतात. They indeed assist the clarifying the concept of libraries and library and information services as well also present appropriate to right quarters. या ग्रंथालय, त्या ग्रंथालय आणि ग्रंथालय व माहिती सेवांच्या संकल्पना स्पष्ट करण्यास निश्चितपणे ते मदत करू शकतात, तसेच योग्य ठिकाणी योग्य सूचना ते सादर करतात. ओके, प्रोफेशनल असोसिएशन्स जे नॅशनल आणि इंटरनॅशनल असे आहेत. आज आपण बघणार आहोत फक्त नॅशनल जे आहे ILA, दुसरा आहे IASLIC आणि तिसरा आहे IATLIS. ओके, तर पहिलं आहे आपलं ILA. याचं पूर्ण नाव आहे इंडियन लायब्ररी असोसिएशन. यालाच मराठीत भारतीय लायब्ररी संघ, भारतीय ग्रंथालय संघ असेही म्हटले जाते. ओके, इट्स जे ILA आहे, ILA इज द ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट लायब्ररी असोसिएशन इन इंडिया. भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ग्रंथालय संघटना म्हणून ILA आहे. ILA भारताचं जर विचारलंय तुम्हाला, कारण आपण नॅशनल बघतोय, तर भारताचं सर्वात मोठी आणि सर्वात जुनी जी लायब्ररी असोसिएशन जी आहे ते ILA आहे. फाउंडेड इयर आहे याचं 13 सप्टेंबर 1993. याची स्थापना जी वर्ष आहे त्याचं 13 सप्टेंबर 1993 ला झाली. ॲट द फर्स्ट ऑल इंडिया लायब्ररी कॉन्फरन्स ॲट कलकत्ता. जी कुठे झाली? ऑल इंडिया लायब्ररी कॉन्फरन्स होता कलकत्ता येथे. पहिल्या अखिल भारतीय ग्रंथालय परिषदेत या असोसिएशनची स्थापना झाली. ओके, 3 कंपोनंट्स, या 3 कंपोनंट सांगितले आहे, 3 मुख्य घटक सांगितले आहे, जे आहे काउन्सिल, एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि सेक्शनल कमिटी. मराठीत यालाच परिषद, कार्यकारी समिती आणि विभागीय समिती असे म्हणू. द हेडक्वार्टर ऑफ ILA न्यू दिल्ली. बघा, ILA जे आहे त्याची स्थापना जी आहे ते 13 सप्टेंबर 1993 ला झाली. कुठे झाली? तर कलकत्ता येथे झाली, पण त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते न्यू दिल्लीला आहे. यात कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, तर आपले इथे किती क्वेश्चन्स रेडी झालेले आहे? ILA चा फुल फॉर्म एक क्वेश्चन झालेला आहे. भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी ग्रंथालय संघटना म्हणून ILA आहे. दुसरा क्वेश्चन,
त्याचं फाउंडेड इयर काय आहे? 13 सप्टेंबर 1993. ओके, 3 क्वेश्चन झालेले आहे. कुठे झाली होती? कलकत्ता येथे कॉन्फरन्स झाली होती. अखिल भारतीय ग्रंथालय परिषदेमध्ये कलकत्ता येथे झाली. तिथे लायब्ररी असोसिएशनची स्थापना झाली. इंडियन लायब्ररी असोसिएशनची स्थापना झाली. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली. ओके, 4 क्वेश्चन आपले इथेच असे झालेले आहेत. त्यामुळे यावर आलेला प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही आहे. त्यावर पूर्ण मार्क्स घ्यायचे आहेत. ओके, आयले एवढंच नाहीये, अजून आपण पुढे बघणार आहोत आयले मध्ये अजून काय काय सांगितले आहेत ते. याचे ऑब्जेक्ट्स आपण बघणार आहोत. आयलेचा ऑब्जेक्ट आहे एक्लेरेशन ऑफ लायब्ररी मुवमेंट इन इंडिया. भारतातील ग्रंथालय चळवळीला गती देणे हे या असोसिएशनचं आयएलएचं उद्दिष्ट होतं. प्रमोशन ऑफ द ट्रेनिंग ऑफ लायब्ररियन्स, ग्रंथपालाच्या प्रशिक्षणाला, ट्रेनिंगला प्रोत्साहन देणे, प्रमोट करणे. इम्प्रूव्हमेंट ऑफ द स्टेटस ऑफ लायब्ररियन्स, लायब्ररीचा जो दर्जा आहे त्याचं स्टेटस जे आहे त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे. ऑर्गनाइज कॉन्फरन्स, सेमिनार अँड वर्कशॉप, जे परिषदे आहेत, कॉन्फरन्सेस आहेत, चर्चासत्र आहे, सेमिनार्स आहे आणि कार्यशाळा म्हणजे काय वर्कशॉप आहे ते सुद्धा त्यांनी आयोजित करणे हे आयएलएचं उद्दिष्ट होतं. मला एक इम्पॉर्टंट इथे सांगायचे की आयएलए हे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित करीत असते. अॅन्युअली त्यांचं एक कॉन्फरन्स ठरलेलं असते आणि ते घेत असतात. ओके, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर पहिलं प्रेसिडेंट कोण होता आयएलएचं? डॉक्टर M.O. थॉमस. हे कोण होते? तर लायब्ररियन ऑफ आंध्रा युनिव्हर्सिटी लायब्ररी. आंध्रा युनिव्हर्सिटी लायब्ररीचे हे लायब्ररियन होते. सर्वप्रथम अध्यक्ष जे होते आयएलएचे ते M.O. थॉमस हे होते. बघा, मी परत रिपीट याच्यासाठी करते की तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे, लर्न झालं पाहिजे म्हणून. ओके, फर्स्ट सेक्रेटरी कोण होतं? K.M. असदुल्ला. हे सुद्धा लायब्ररियन होते इम्पिरियल लायब्ररीचे. ओके, प्रेझेंट प्रेसिडेंट कोण आहे? करंट प्रेसिडेंट कोण आहे? तर प्रदीप राय हे प्रेझेंट प्रेसिडेंट आहे. त्यांचं नाव परदीप आहे. ओके, परदीप राय, माझं स्पेलिंग थोडं हे झालंय. परदीप राय जे आहे ते प्रेझेंट प्रेसिडेंट आहे. हे लायब्ररियन आहेत मैत्री कॉलेज ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत भरपूर असे कॉलेजेस आहेत. तर तिथलेच एक कॉलेज आहे मैत्री कॉलेज, तिथले ते लायब्ररियन आहे. ओके, प्रेझेंट सेक्रेटरी कोण आहे? डॉक्टर धरमकुमार, जे आहेत लायब्ररियन ऑफ आर्यभट्ट कॉलेज सुद्धा युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली येथे आहे. यांच्या अंतर्गतच आर्यभट्ट कॉलेज आहे. ओके, तर तुम्हाला हे सगळे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यावर परीक्षेवर वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले आहे. मग ती परीक्षा सेट असो, नेट असो किंवा लायब्ररी रिलेटेड इतर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो. ओके, नेक्स्ट आहे आपलं पब्लिकेशन्स. पब्लिकेशनलाच मराठीत प्रकाशने म्हणतात. आयएलएचं काय प्रकाशन्स आहेत? तर इंडियन असोसिएशन पब्लिश द इंडियन जर्नल ऑफ इंडियन लायब्ररी असोसिएशन, याला जिला असे म्हणतात. आधी जिला याचं नाव जे होतं ते आयएलए बुलेटिन होतं 1965 ला. आता ते रिप्लेस करून
रिप्लेस्ड मीन्स ILA बुलेटिनला जीला हे नाव देण्यात आलं 2011ला. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हा, कॉन्फरन्सेस कोणते कोणते ILA ने आतापर्यंत कंडक्ट केलेले आहे ते आपण न बघता करंट इयरचे कोणते कोणते कॉन्फरन्स झाले आहे आणि होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर जे 70 नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ILA झाले ते 20 मार्च ते 22 मार्च 2025 ला झालेली आहे. ऑर्गनाइज केलं होतं इन ॲग्रिकल्चर सायन्स युनिव्हर्सिटी रायचूर कर्नाटक येथे. बघा, यावर क्वेश्चन विचारण्यात येतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की कॉन्फरन्सेस आहे यावर काय क्वेश्चन येईल, तर नाही. ते सिक्वेन्सली विचारतात की, आणि करंट अफेअर मध्ये हा क्वेश्चन आपण विचारात घेऊ शकतो. आणि आपण तेवढं, आपण जर नेट सेटचं प्रिपरेशन करीत आहोत तर एवढे अपडेटेड नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. ओके, तर 70वी जी ILA ची राष्ट्रीय परिषद झाली ती 20 मार्च ते 22 मार्च ही 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद होती, जी 2025 ला झाली आणि कर्नाटकातील कृषी विद्यापीठामध्ये रायचूर येथे हे आयोजित करण्यात आली. ओके, कधी कधी तुम्हाला परीक्षेत इयर विचारले जातील, पण इयर विचारले जातील. कधी कधी तुम्हाला डेट विचारण्यात येईल, तर डेट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, कधी कधी असं होतं की डेट न विचारता तुम्हाला प्लेस विचारून घेतील की कुठे झाली होती. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं जे आहे 71 नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ILA, जे 5 ते 7 फेब्रुवारी आहे 2026 ला. कोलॅबरेशन विथ द केंद्रीय हिंदी संस्था आग्रा UP. ओके, लकीली मी पण या कॉन्फरन्सला जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा इन फ्युचर जर कुठे ILAचं कॉन्फरन्स आलंय, ॲज अ तुम्ही मेंबर होऊ शकत असाल तर मेंबर, किंवा ॲज अ स्टुडंट सुद्धा तुम्हाला यात पार्टिसिपेट करता येईल आणि कॉन्फरन्सचा एक्सपिरियन्स घेता येईल. ओके, सो हा पार्ट थोडा वेगळा होता, पण ठीक आहे. यावर क्वेश्चन जर विचारण्यात आला तर तुम्ही सांगू शकाल की 71वी जी नॅशनल कॉन्फरन्स होती ILA ची, ती 5 ते 7 फेब्रुवारीला 2026 मध्ये झाली. आणि कुठे झाली? केंद्रीय हिंदी संस्था आग्रा इथे झाली. ओके, याचा थीम काय आहे? ट्रान्सफॉर्मिंग लायब्ररी सर्व्हिस इन AI era, लायब्ररी सर्व्हिस, युजर एंगेजमेंट अँड कम्युनिटी इम्पॅक्ट. यालाच मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ताच्या युगात पुस्तकालयाचे रूपांतर, पुस्तकालय सेवा, वापरकर्ता भागीदार आणि सामुदायिक प्रभाव, हे या कॉन्फरन्सचा थीम आहे. कधी कधी कॉन्फरन्सचं थीम कोणतं होतं यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर आजचा क्लास जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेत जे जे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे किंवा ज्या ज्या क्वेश्चनवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, असेच मी तुमच्या समोर काही पॉइंट्स आणलेले आहेत आणि ते तुम्ही तोंडपाठ करून घ्या, रट्टा मारून घ्या. ओके, अवॉर्ड काय आहे ILA द्वारे? ओ, आय मिस. ओके, मी हा जो पॉइंट आहे हा मी कमेंट्स बॉक्सला पुट करून देईल. हा मी अर्धवट सोडलेला आहे. ILA CD शर्मा यांनी फॉर द बेस्ट आर्टिकल और पेपर, याच्यासाठी हा अवॉर्ड देण्यात येतो. CD शर्मा, ज्यांचा पेपर जो आहे बेस्ट आर्टिकल म्हणून त्यांच्या जिला या पब्लिकेशन्समध्ये किंवा त्यांच्या जे काही कॉन्फरन्स ते ऑर्गनाईज करत आहेत त्यामध्ये ते CD शर्मा हा अवॉर्ड देतात बेस्ट आर्टिकल ज्यांचा आहे त्यांना. दुसरा आहे ILA AG मोतीवाल, हे सुद्धा बेस्ट पेपर आर्टिकल्स, बेस्ट आर्टिकल पेपर. ILA SM गांगुली अवॉर्ड, बेस्ट स्कूल लायब्ररी. बघा, परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतो की बेस्ट स्कूल लायब्ररी अवॉर्ड हा कोणत्या असोसिएशनद्वारे दिला जातो आणि त्या अवॉर्डला
तो अवॉर्ड जो आहे तो कोणाच्या नावावरून दिला जातो? तो एस.एम. गांगुली जे अवॉर्ड आहे ते बेस्ट लायब्ररी अवॉर्ड म्हणून दिलं जाते ILA द्वारे. ओके. एल.एम. प्रज्ञा अवॉर्ड बेस्ट युनिव्हर्सिटी लायब्ररी. जे बेस्ट युनिव्हर्सिटी लायब्ररी इंडियाची जी बेस्ट युनिव्हर्सिटी लायब्ररी आहे त्याला एल.एम. प्रज्ञा अवॉर्ड दिलं जाते ILA द्वारे. ओके. दुसरं आहे आपलं IASLIC, यालाच इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर. ओके. इंडियन असोसिएशन आपल्याला आता आपण करतोय म्हणून हे कॉमन झालेलं आहे. SLIC म्हटल्याबरोबर स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर हे लक्षात आलं पाहिजे. ओके. यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो की IASLIC चं फुल फॉर्म काय आहे. ओके. सो इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर. ओके. एस्टॅब्लिशमेंट याचं काय आहे तर 3 सप्टेंबर 1955 ला या असोसिएशनची स्थापना झाली. कुठे झाली? कलकत्ता येथे झाली. कलकत्त्याला आताच कोलकाता असं म्हटलं आहे. फाउंडर्स कोण आहे? जे 6 A.K. मुखर्जी आणि G.B. घोष या 3 फाउंडरनी या जे AISLIC आहे याला फाउंड केलेला आहे किंवा या असोसिएशनचे एस्टॅब्लिशमेंट या 3 फाउंडरद्वारे झालेली आहे. ओके. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? कोलकाता येथे आहे. ILAचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली येथे आहे. ओके. हेडक्वार्टर, इयर यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. मी परत परत सांगते, वारंवार तेच तेच सांगते. रट्टा मारून घ्या. क्वेश्चन यावर आले ते सोडू नका. ओके. नेक्स्ट आहे आपले जे IASLIC याचं फर्स्ट प्रेसिडेंट कोण होतं? तर डॉक्टर S.L. होरा हे फर्स्ट प्रेसिडेंट होते. फर्स्ट जनरल सेक्रेटरी कोण होतं? तर मिस्टर जे शहा ज्यांनी फाउंड केलेला आहे. करंट प्रेसिडेंट कोण आहे? नरेंद्र लहकर. करंट जनरल सेक्रेटरी कोण आहे? श्री अभिजित कुमार. ओके. लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही आहे. ओके. IASLIC इंडियन असोसिएशन स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर याचे पब्लिकेशन्स काय आहे? प्रकाशन्स काय आहे? तर IASLIC बुलेटिन्स क्लासिक बुलेटिन याला म्हणता येईल आपल्याला. हे जे आहे ते क्वार्टरली पब्लिश्ड होत आहे. केव्हापासून सुरू झालेलं आहे? 1956 पासून हे बुलेटिन सॅलिकने सुरू केलेलं आहे. ओके. सोबतच यांनी बुलेटिन सोबतच न्यूजलेटर सुद्धा सुरू केलेलं आहे. जे न्यूजलेटर आहे ते मंथली न्यूजलेटर आहे. बघा, IASLI जी सिलिक जे बुलेटिन आहे ते क्वार्टरली आहे आणि न्यूजलेटर जे आहे ते मंथली न्यूजलेटर आहे. ओके. कन्फ्यूज व्हायचं नाही. तिसरं सांगितलं आहे इंडियन लायब्ररी ऑफ सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट. याला तुम्ही उलट पण वाचू शकता. उलट मीन्स लिसा. लक्षात ठेवायसाठी तुम्ही याला लिसा म्हणू शकता. ILSA इल्सा जी आहे हे ॲन्युअल ॲब्स्ट्रॅक्ट जर्नल आहे. ओके. डायरेक्टरी ऑफ स्पेशल अँड रिसर्च लायब्ररी इन इंडिया. डायरेक्टरी सुद्धा ते पब्लिश करतात आणि अदर मॅन्युअल, मोनोग्राफ जे प्रोसिडिंग्स आहेत, जे काही रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा यांच्याद्वारे पब्लिश केल्या जाते. ओके. अवॉर्ड्स काय काय आहेत? IASLIC चे अवॉर्ड काय आहेत? इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररी
अँड इन्फॉर्मेशन सेंटर्सचे स्पेशल अवॉर्ड्स काय आहेत ते जाणून घेणार आहोत. बघा, SM गांगुली यांनी यांच्या नावाने अवॉर्ड दिला जातो. तो आहे लायब्ररी ऑफ द इयर. लायब्ररियन ऑफ द इयर, जो सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार म्हणून, वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार म्हणून SM गांगुली हा अवॉर्ड दिला जातो, हा पुरस्कार दिला जातो. कधीपासनं? 1993 पासनं हा अवॉर्ड देण्यात येत आहे. ओके. IASLIC रंगनाथन मेडल for the best article published in IASLIC bulletin, जे इंडियन असोसिएशन स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर या बुलेटिन मध्ये प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट लेखासाठी जे बेस्ट आर्टिकल आहे त्यांच्यासाठी हा अवॉर्ड आहे, हा मेडल आहे, जो रंगनाथन सरांच्या नावाने आहे. ओके. थर्ड काय आहे आपलं? बेस्ट एलायन्स टीचर अवॉर्ड, इन्स्टिट्यूट कॉमनली सिन्स 2008 सर्वोत्कृष्ट ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शिक्षण पुरस्कार म्हणून, है ना, पुरस्कार म्हणून हा बेस्ट अलायन्स टीचर अवॉर्ड देण्यात येतो. 2008 पासून हा सुरू झालेला आहे. फोर्थ आहे एलायन्स टेस्ट सिरिलॅस्टिक, माझं हे सुटलंय ना. ओके. सिरीज IAS लीग बेस्ट यंग एलायन्स टीचर अवॉर्ड स्टार्टेड अराउंड 2008 पासनं, जे तरुण ग्रंथालय आहे, सर्वोत्कृष्ट तरुण ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शिक्षक पुरस्कार जे आहे, हे सुद्धा अवॉर्ड या असोसिएशन द्वारे देण्यात येत आहे 2008 पासून. एलायन्स टेस्ट सिरीज IASLIC बेस्ट रिटायर्ड लायब्ररियन अवॉर्ड, बेस्ट रिटायर्ड लायब्ररियन अवॉर्ड सुद्धा यांच्याकडनं देण्यात येते, जे सर्वोत्कृष्ट निवृत्त ग्रंथपाल पुरस्कार आहे. अ पार्ट ऑफ अवॉर्ड इन्स्टिट्यूट सिरका 2008, जे 2008 मध्ये सुरू केलेल्या पुरस्काराचा एक भाग आहे. ओके. तर हे पुरस्कार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. ओके. नेक्स्ट आहे आपलं IATLIS, इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. यामध्ये आता काय लक्षात ठेवायचे? इंडियन असोसिएशन आपल्याला आताच लर्न झालेला आहे. LIS लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. तर टी म्हणजे टीचर्स. ओके. टीचर्स जे आहे शिक्षक संघटना, शिक्षकांची ही एक संघटना आहे. ओके. भारतीय ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शिक्षण संघटना. ओके. फाउंडेड कधी झालेला आहे? 19 डिसेंबर 1969 ला. 19 December 1969 during a meeting of library science teacher at Sharda Ranganathan endowment lectures, जे 19 डिसेंबर 1969 रोजी एक मीटिंग झाली होती. त्या याच्यात जे होतं शारदा रंगनाथन एंडोमेंट, जे ते व्याख्यान होतं, त्या व्याख्यानमध्ये ग्रंथालय विज्ञान शिक्षकांच्या बैठकी झाल्या होत्या तिथे. ओके. ती बैठक कोणी ऑर्गनाईज केली होती? बाय PN कॉल आणि CK लॅग्रीज. ओके. लॅग्रीज यांनी केली होती. DRTC ला केली होती, जी बंगलोर येथे होती. अँड अडोक कमिटी वॉज फॉर्म टू क्रिएट द असोसिएशन. म्हणजेच
19 डिसेंबर 1969 मध्ये पी.एन. कौल आणि सी.के. लॅग्रेंज यांनी डी.आर.टी.सी. बंगलोर येथे एक शारदा रंगनाथन एंडोन्मेंट लेक्चर्स जे व्याख्यान आहे ते तिथे आयोजित केलं, जिथे ग्रंथालय विज्ञान शिक्षक तिथे शिक्षकांची तिथे बैठक होती आणि त्या संघटनेमध्ये हे एक या संघटनेची स्थापना करण्यात आली. ओके. IATLIS कॉन्स्टिट्यूशन अडॅप्टेड यांनी कधी अडॅप्ट केलं आहे तर 21 डिसेंबर 1970 मध्ये यांनी अडॅप्ट केलेलं आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? पटियाला, पंजाब. बघा, ILAचं मुख्यालय आहे न्यू दिल्लीला. IASLICचं जे स्पेशल लायब्ररी आहे त्याचं जे मुख्यालय आहे ते कलकत्ता येथे आहे. आणि जे इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स जे आहे ते आहे त्याचं मुख्यालय आहे पटियाला, पंजाब येथे. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ओके, याचं फर्स्ट प्रेसिडेंट कोण होतं तर प्रोफेसर बशीरुद्दीन हे होते. फर्स्ट जनरल सेक्रेटरी पी.एन. कौल होते. करंट प्रेसिडेंट कोण आहे? प्रोफेसर रमेश हे आहे. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 2023 ते 26 पर्यंत हे याचं प्रेसिडेंट राहणार आहे. जनरल सेक्रेटरी कोण आहे? तर प्रोफेसर केशवा हे आहेत. ओके, यांचं पब्लिकेशन्स बघून घेऊया. IATLIS जर्नल ऑफ लायब्ररी एज्युकेशन अँड रिसर्च याला शॉर्ट मध्ये IJLER असे म्हटले आहे. याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती क्वार्टरली आहे. तुम्हाला लक्षात ठेवायसाठी एज्युकेशन अँड रिसर्च एवढे लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर प्रश्न जर असा विचारला की IATLIS चं पब्लिकेशन मध्ये तुम्हाला खूप काही ऑप्शन्स दिले आणि त्यामध्ये जर्नल ऑफ लायब्ररी एज्युकेशन अँड रिसर्च असेल तर तुम्हाला लगेच त्यावर टिक करायचं आहे. ओके, आणि याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती क्वार्टरली आहे. जर्नल ऑफ लायब्ररी एज्युकेशन अँड रिसर्च मराठीत याची जी फ्रिक्वेन्सी आहे जी क्वार्टरली आहे, मराठीत त्याला त्रैमासिक आहे असं म्हणता येईल. ओके, कॉन्फरन्स प्रोसिडिंग अँड ओकेजनल स्कॉलरली मोनोग्राफ्स अँड रिपोर्ट्स जे परिषद कार्यवृत्त म्हणजे प्रोसिडिंग जे आहे त्यांची किंवा अधूनमधून ना ओकेजन जे वेळेनुसार एखादं विद्वत्तापूर्ण मोनोग्राफ किंवा जे काही रिपोर्ट्स आहे त्याचं सुद्धा पब्लिकेशन याद्वारे करण्यात येतं. ओके, यांची कॉन्फरन्स काय आहे? विथ इयर अँड ऑर्गनायझर विथ इयरली यांचं कॉन्फरन्स आयोजित केल्या जाते, ऑर्गनाइज केल्या जाते. तर रिसेंटली जे कॉन्फरन्स आहे ते आपण बघतोय IATLIS नॅशनल कॉन्फरन्स जी आहे 2025 ला झाली आहे. 28 ते 29 मार्च या 2 दिवसीय अशी ही राष्ट्रीय परिषद होती जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे झाली. ओके, TISS याला आपण म्हणता येईल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. थीम काय होतं कॉन्फरन्सचं तर रिमॅनेजिंग ऑफ LIS एज्युकेशन, कोलॅबोरेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ इंडियन सिस्टम with 2020 framework within social science. जी 14वी IATLIS जे राष्ट्रीय परिषद होती ती 28 ते 29 मार्च 2025 ला झाली, जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे झालेली आहे. त्यांची जी कॉन्फरन्सची थीम होती ती
LIS शिक्षणाची पुनर्कल्पना सामाजिक विज्ञानाअंतर्गत भारतीय ज्ञान प्रणालीचे NEP 2020 चौकटीसह सहयोगी एकत्रीकरण असं त्यांचं कॉन्फरन्सचा थीम होता. ओके. जे दुसरी कॉन्फरन्स त्यांची झालेली आहे, मी याचं सिक्वेन्स जे आहे ते उलट लावलं आहे, कारण करंट आधी घेतलाय आणि त्याच्यानंतर हे घेतलंय. ओके. तो 38 IATLIS नॅशनल कॉन्फरन्स जी आहे ती 2022ला झाली होती. 3 ते 4 डिसेंबर अशी त्याची डेट होती. जॉईंटली ऑर्गनाइज विथ डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मोहनलाल सुखादिया युनिव्हर्सिटी, उदयपूर, राजस्थान. राजस्थान येथे हे कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, जे कोलॅबोरेशन मध्ये होतं ग्रंथालय आणि माहिती विज्ञान यासोबतच मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, जे उदयपूरमध्ये असं विद्यापीठ आहे, याची युनिव्हर्सिटी आहे, यांच्या कोलॅबोरेशन मध्ये संयुक्त विद्यमानाने ही कॉन्फरन्स जी आहे ती आयोजित करण्यात आली. ओके. या कॉन्फरन्सचा थीम काय होतं, तर ICT NEP 2020 LIS एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया. हे ICT NEP 2020 आणि भारतातील जे LIS आहे म्हणजे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, जे एज्युकेशन आणि संशोधन यावर त्यांनी कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली होती. ओके. अवॉर्ड्स काय आहेत, हे पुरस्कार कोणते कोणते देतात ते जाणून घेणार आहोत. IATLIS मोतीवाले बेस्ट LIS टीचर अवॉर्ड, जे आउटस्टँडिंग टीचिंग कॉन्ट्रीब्युशन्स आहेत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये. उत्कृष्ट अध्यापन योगदानासाठी जे टीचर्स पात्र असतात त्या टीचर्सला बेस्ट LIS टीचर, बेस्ट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स टीचर अवॉर्ड देण्यात येतो. त्या अवॉर्डला मोतीवाले अवॉर्ड, बेस्ट LIS टीचर अवॉर्ड असे म्हटल्या जाते. ओके. दुसरा आहे प्रोफेसर SP नारंग रिसर्च प्रमोशन अवॉर्ड, जे फॉर एक्सेलन्स इन LIS रिसर्च, जे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये संशोधनासाठी उत्कृष्ट असे कामगिरी करतात, त्यांच्या कामगिरीसाठी SP नारंग रिसर्च प्रमोशन अवॉर्ड देण्यात येते. मराठी त्याला संशोधन प्रोत्साहन पुरस्कार असे म्हटल्या जाते. ओके. तिसरा आहे प्रोफेसर जागिंदर सिंग रामदेव लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, जे लाईफ लॉंग कॉन्ट्रीब्युशन टू LIS एज्युकेशन अँड प्रोफेशन, जे शिक्षण आणि व्यवसायातील आजीवन लाईफ लॉंग योगदान देतात, कॉन्ट्रीब्युशन देतात LIS एज्युकेशन मध्ये, अशा व्यक्तींसाठी, अशा लोकांसाठी जगिंदर सिंग रामदेव हा लाईफ टाइम जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात येतो. ओके. लास्ट आहे IATLIS, जे मिसेस रत्ना लक्ष्मणराव बेस्ट वुमन LIS टीचर प्रोफेशनल अवॉर्ड्स, रत्ना लक्ष्मण राव सर्वोत्कृष्ट महिला जे LIS टीचर प्रोफेशनल अवॉर्ड्स देण्यात येते, जे एक्सेलंट अमंग द वुमेन LIS एज्युकेटर किंवा प्रोफेशनल्स आहेत, जे अशा महिला ज्या शिक्षण, जे लायब्ररी सायन्स मध्ये, ग्रंथालय या विभागात शिक्षण आणि व्यावसायिकांमध्ये उत्कृष्ट असते, त्यात एक्सलन्स आहेत, त्यांना मान्यता देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ओके. सर, आतापर्यंत जे अवॉर्ड झालेले आहेत, जे आपण कॉन्फरन्स बघितले आहेत इंडियन लायब्ररी असोसिएशनचे, मग ते ILA असो, IASLIC असो, IATLIS असो, या तिन्हीपैकी कुठल्याही याच्यावर प्रश्न विचारले तर ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे. त्याला मिस करायचं नाही आपल्याला, कारण आपण डीपली आपण त्याचा अभ्यास केलेला आहे.
आणि हा क्लास तुम्ही रिपीट बघू शकता. तुम्हाला रिव्हिजन करता किंवा तुम्ही यावरून स्वतःचे सेल्फ नोट्ससुद्धा बनवू शकता. होप तुम्हाला क्लास आवडला असेल आणि काही क्वेरीज असेल तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला पुट करू शकता. थँक यू.